नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज प्राचीन कालखंडातील इतिहासाच्या प्राचीन कालखंडातील एक वैभवशाली आपली जी संस्कृती आहे तर तिची चर्चा आज करणार आहोत, जिचं नाव आहे सिंधू संस्कृती. कोणतं? सिंधू संस्कृती. ओके, सिंधू संस्कृतीची आपण चर्चा करत आहोत. सिंधू संस्कृती अत्यंत वैभवशाली अशी आपली ही संस्कृती आहे, जी स्मार्ट सिटी दर्शवते. प्राचीन कालखंडातली स्मार्ट सिटीची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला सिंधू कल्चरमध्ये आढळते. सिंधू संस्कृतीला सिंधू संस्कृती हे नाव का पडलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. कारण सिंधू संस्कृती ही सिंधू नदीच्या काठी निर्माण झालेली आपल्याला दिसते, म्हणून तिला आपण काय म्हणतो? सिंधू संस्कृती. सिंधू नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत किंवा तो जो सप्तसिंधूचा जो प्रदेश आहे उत्तर भारतातला आपला, तर त्या सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये सिंधू संस्कृतीचा उदय झाला, म्हणून आपण तिला काय म्हणतो? सिंधू संस्कृती म्हणतो. म्हणजे सिंधू नदीच्या काठी सिंधू नदी आणि इतर सर्व नद्या म्हणजे झेलम, रावी, बियास, सतलज ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत उत्तर भारतातल्या, तर त्या सगळ्या नद्या ह्या सिंधू संस्कृतीने काय केल्या होत्या? व्यापलेल्या होत्या. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सिंधू संस्कृतीला अजून एक दुसऱ्या नावाने आपण ओळखतो. ते दुसरं नाव काय आहे? तर सिंधू संस्कृतीलाच आपण हडप्पा संस्कृती असं सुद्धा म्हणतो. हडप्पा संस्कृती. आता हडप्पा संस्कृती का म्हणतो त्याचं कारण मी आता डिस्कस करते तुमच्याशी. हडप्पा संस्कृती म्हणण्याचं कारण की ज्यावेळेस लाहोर आणि मुलतान ही या ठिकाणी रेल्वे रूळ टाकायचं काम सुरू होतं. 1921चं वर्ष आहे बघा. 1921मध्ये लाहोर ते मुलतान या ठिकाणी रेल्वे रूळ टाकायचं काम सुरू होतं. आणि त्यावेळेस ज्यावेळेस खोदकाम सुरू होतं त्यावेळेस तिथे ह्या संस्कृतीचं म्हणजे हे जे ठिकाण आहे हडप्पा ह्याचा शोध लागला. मग ज्यावेळेस त्याचं उत्खनन झालं पुरातत्व विभागाकडनं, तर त्यावेळेस लक्षात आलं की एक अख्खं गावच त्या ठिकाणी जमिनीखाली त्यांना सापडलं त्या ठिकाणी, आणि ह्या ठिकाणाला हडप्पा असं नाव देण्यात आलं. हे जे संशोधन आहे हे कुणी केलेलं आहे? दयाराम साहनी यांनी केलेलं आहे. दयाराम साहनी. म्हणून काय म्हटलं जातं? हडप्पा संस्कृतीचा जी ओळख आहे जगाला दिलेली आहे तर ती कुणी दिलेली आहे? दयाराम साहनी यांनी 1921मध्ये दिलेली आहे. तर अशा रीतीने म्हणून आपण तिला काय म्हणतो? हडप्पा संस्कृती. हे हडप्पा हे जे ठिकाण आहे हे विशेष करून आजच्या भाषेमध्ये पाकिस्तानमध्ये आहे. बरोबर आहे. ते सुद्धा आपल्याला कधी परीक्षेमध्ये विचारलं जातात की हडप्पा सध्याला कुठे आहे? तर पाकिस्तानमध्ये आहे. 1921मध्ये दयाराम साहनी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला, जगाला ओळख करून दिली. आणि त्यांनी तर दिली, परंतु ब्रिटिशांचं ह्या संबंधीचं कार्य जे आहे पुरातत्व विभागाचं ते सुद्धा खूप सखोल असलेलं आपल्याला दिसतं. कारण पुरातत्व विभागाच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टींचे जे काही कार्बन 14चा इफेक्ट असेल किंवा हे असेल तर त्याच्यातून त्या संस्कृतीचा कालखंड काढला जायचा. तिथं ज्या वस्तू सापडल्या त्याच्यातनं त्याचं कार्यकाल असेल किंवा त्यांचं समाज असेल कसा होता, त्यांचं राजकारण कसं होतं, त्यांच्या नीती तत्व काय होते, नियम काय होते, त्यांचं रीतिरिवाज कसे होते, हे सगळे जे काही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, जे काही आपण म्हणूयात की राजकीय, हे जे सामाजिक संरचनेचे विविध स्तरांची माहिती तत्कालीन कालखंडातली जी आपल्याला मिळते तर ती कशाहून मिळते? तर तिथं जे काही आपल्याला अवशेष सापडलेले आहेत त्याच्यावरून काय केलेलं आहे? पुरातत्व विभागाने ते तर्क काढलेले आहेत की हां हे सापडलेलं आहे, मग ह्या ठिकाणचा समाज या पद्धतीचा होता, तिथे या पद्धतीचं कल्चर होतं, किंवा जे काही असेल ते सगळी इन्फॉर्मेशन कोण काढतं? पुरातत्व विभाग तिथे सापडलेल्या वस्तूंवरून काढतं किंवा विविध सगळ्या गोष्टींवरून. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळेस या प्राचीन कालखंडातील ह्या ज्या वस्तू सापडतात किंवा जर आपण असं म्हटलं की ह्या सगळ्यांची ओळख आपल्याला कशी होती किंवा पुरातत्व विभागाला
कशाच्या माध्यमातून होती, तर विविध ऐतिहासिक साधनं जी आहेत ना, त्या विविध ऐतिहासिक साधनांच्या माध्यमातून आपल्याला या संस्कृतींची ओळख होते किंवा तत्कालीन कालखंडातील विविध गोष्टी आपल्याला माहीत होतात. मग ती ऐतिहासिक साधनं लिखित स्वरूपात असतील, अलिखित स्वरूपात असतील, वस्तूंच्या स्वरूपात उत्खननातून आपल्याला सापडलेले असतील. जसं उदाहरणार्थ आता लिखित स्वरूपात तर आपल्याला वेद वगैरे, ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, त्यानंतर अथर्ववेद असेल, सामवेद असेल, तर हे वेद हे वैदिक कालखंडापासून दिसतात. परंतु त्याच्या आधीचं लिखित स्वरूपामध्ये साहित्य सापडत नाही, बरोबर आहे. मग त्या कालखंडातलं ही जी संस्कृती आहे ही वैदिकच्या आधीची संस्कृती आहे. मग हिचं काय सापडतं, तर ही ज्या वस्तू सापडलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये भांडे, मातीची भांडे सापडलेले, ज्याला आपण मृद भांडे म्हणतो, पॉटरी म्हणतो, तर ती पॉटरी सापडली. मग तिच्यावरची डिझाईन, तिचा रंग, त्याच्यानंतर काही नाणी सापडलेले आहेत. मग त्या नाण्यांचा आकार, त्या नाण्यांना वापरला गेलेला धातू, ह्याच्यावरती संशोधन झालं. त्याचबरोबर विविध ठिकाणी अग्निकुंड वगैरे काही सापडले असतील तर त्याच्यातून त्यांचं रिलिजनच्या कन्सेप्ट कशा होत्या त्या काही कळाल्या. काही ठिकाणी मूर्त्या सापडल्या, त्याच्यातून त्यांचं अध्यात्माबद्दलचं त्यांचं काय विचार असू होते ह्याच्याबद्दलचा तर्क काढला गेला. तर अशा पद्धतीनं मृद भांडे असतील, नाणी असतील, त्याचबरोबर विविध सापडलेल्या वस्तू असतील, तर ह्या माध्यमातून तर काय होतं की त्या संस्कृतीचं आपली ओळख होते, खूप जवळून ओळख होते. तर या पार्श्वभूमीवरती ही जी संस्कृती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते, कोणतीही संस्कृती असू द्यात. तर हे तिची साधनं आहेत. ऐतिहासिक साधनांमध्ये या गोष्टी येतात. एक तर लिखित स्वरूपात असतं किंवा ह्या ज्या वस्तू वगैरे सापडतात, धान्याचे कण सापडतात, जळालेल्या स्वरूपात सापडतात किंवा विविध व्हरायटी सापडतात, काहीतरी मूर्ती सापडते, वेगवेगळ्या स्टाईलमधले अलंकार सापडतात. ह्याच्यातनं काय मिळतं तर तत्कालीन समाज कसा होता, तत्कालीन संस्कृती कशी होती, तत्कालीन लोकांच्या धारणा कशा होत्या, तत्कालीन आर्थिक प्रगती कशी होती त्यांची, ते त्यावेळेसचं जे पर्यावरणाबद्दलची त्यांची भूमिका कशी होती, त्यानंतर ती संस्कृती ग्रामीण होती का शहरी होती, त्याचबरोबर त्या संस्कृतीमध्ये घरं असतील किंवा विविध ज्या काही भौतिक संसाधनं म्हणूयात आपण त्याला, तर त्याचा कसा वापर केला जात होता, होती का ती, होती तर मग ती कशा पद्धतीची होती. अशा विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपल्याला पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात. म्हणून तर म्हटलं जातं ना की इतिहास जो असतो तर तो हा सत्य आणि तथ्य याचं मिश्रण असतो. सत्य आणि तथ्य याचं मिश्रण असतो. त्याच्यामुळे सिंधू संस्कृतीचं ही चर्चा करताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आता मी आलेली आहे की सिंधू संस्कृतीला हडप्पा कल्चर म्हटलं गेलेलं आहे. आणि हडप्पा कल्चर का म्हटलेलं आहे तर ते पहिला स्पॉट, तिचं पहिली ब्रँच 1921 सापडली. दयाराम सहानी यांनी त्यामध्ये कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या संस्कृतीला आपण हडप्पा संस्कृती म्हणतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्याचा कालखंड काय होता. सिंधू संस्कृतीचा कालखंड किती होता तर 2500 BC पासनं ते 1700 BC पर्यंतचा हा कालखंड आहे हडप्पा संस्कृतीचा. कोणता कालखंड आहे 2500 BC ते 1700 BC, म्हणजे हा नवाश्म युगाचा कालखंड आहे. विशेष करून स्टोन एज जे आहे त्या स्टोन एजमधलं जे नवाश्म युग आहे, निओलिथिक एज ज्याला म्हणतात, त्या निओलिथिक एजमधला हा कार्यकाल आहे 2500 BC ते 1700 BC. BC काय असतं, BC इसवी सन पूर्व असतं. मराठी साध्या शुद्ध मराठीमध्ये इसवी सन पूर्व म्हणतो आपण त्याला. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीचा कालखंड त्याला म्हटलं गेलेलं आहे, म्हणजेच बिफोर ख्रिस्त असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून आपण इथे BC लावतो. हे BC 2500 BC ते 1700 BC हा कालखंड हा सिंधू संस्कृतीचा आहे. इथपर्यंत आपण पाहिलं. आता पुढचं महत्त्वाचं गोष्ट आहे, सिंधू संस्कृतीला अजून विविध नावांनी ओळखलं जातं. आत्ता तर आपण एकच नाव पाहिलेलं आहे ते म्हणजे हडप्पा संस्कृती. ओके, तर मी आता तुम्हाला सांगेल की कोणत्या कोणत्या नावाने ओळखलं जातं. ओके, बघा. एक हडप्पा संस्कृती, दोन नागरी संस्कृती. लक्षात घ्या काय काय चालू आहे इथे. नागरी संस्कृती. 3 शांतताप्रिय संस्कृती.
विविध नाव आहेत सिंधू संस्कृतीची. शांतताप्रिय संस्कृती, 4 कांस्ययुगीन संस्कृती, बघा आपण तिचा कार्यकाल डिस्कस केला आणि तिची विविध नावं आणि तिचा शोध कोणत्या वर्षी लागला हे डिस्कस केलं. तर ही तिची नावं आहेत. तर यातलं हडप्पा का म्हटलं ते आत्ताच डिस्कस केलं, 1921मध्ये त्याचं हे ठिकाण पहिलं सापडलं म्हणून. आता दुसरं आहे नागरी संस्कृती. का म्हटलं जातं नागरी संस्कृती? तर ही जी संस्कृती आहे ती स्मार्ट सिटीची संस्कृती आहे. आपला इतिहास हा प्राचीन इतिहास अत्यंत वैभवशाली स्मार्ट सिटी तिथे दिसते आहे. स्मार्ट सिटी म्हणताना लक्षात घ्या, आजची स्मार्ट सिटीची कन्सेप्ट आपल्याला हडप्पा कल्चरमध्ये आढळते. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे काय तर त्या ठिकाणी दुमजली घरं असलेली आपल्याला दिसतात, रस्ते काटकोनामध्ये एकमेकाला छेदताना दिसतात, त्यानंतर खिडक्या असतील, दरवाजे असतील घरांना, त्याचं एक छान पद्धतीनं आरोग्याच्या दृष्टीनं त्याच्या दिशा ह्या ठरवल्या गेलेल्या होत्या. त्याचबरोबर प्रत्येकाच्या दारामध्ये विहीर होती, प्यायच्या पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर जे सांडपाणी होतं त्याची अत्यंत व्यवस्थित रीतीने विल्हेवाट लावलेली होती, त्याच्यावरती झाकलेलं होतं. आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत सतर्क असणारं ते डेव्हलपमेंट होतं त्यांच्याकडे. त्याचबरोबर आपण बघतो की विविध म्हणजे धरण वगैरे जे आहे, म्हणजे विविध ठिकाणी धरणांचं सुद्धा आपल्याला दिसतं की जेणेकरून तिथून काय केलेलं आहे, पाणी पुरवठा झालेला आहे. शेतीला पाणी साठवण्याचं तंत्र त्यांनी उपलब्ध निर्माण केलं होतं. शेती, उत्तम प्रकारची शेती त्यांनी डेव्हलप केलेली होती, कारण नदीच्या किनारी ही संस्कृती असल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता. त्याच्या पुढचं महत्त्वाची गोष्ट तिची अजून काय होती स्मार्ट सिटीच्या कन्सेप्टनी, तर व्यापार सुरू होता, इंटरनॅशनल ट्रेड सुरू होता त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये. ज्या विविध तैग्रिस नदीच्या काठी निर्माण झालेली मेसोपोटोमिया संस्कृती याच कालखंडातली आहे. त्याचबरोबर नाईल नदीच्या किनारी स्थापन झालेली इजिप्तची संस्कृती जी आहे तर ती ह्याच कालखंडातली आहे. त्याचबरोबर चीनच्या नदीकाठी हो नदीच्या किनारी निर्माण झालेली जी चीनी संस्कृती आहे ती सुद्धा सिंधूची सायमल्टेनियसली सिमिलर संस्कृती आहे. तर ह्या ज्या 3 जगाच्या पटलावरती, म्हणजे त्या 3 कोणत्या मेसोपोटोमिया, त्यानंतर इजिप्तची इजिप्तची संस्कृती, त्याच्यानंतर चिनी संस्कृती आणि सिंधू संस्कृती, या 4 संस्कृत्या जगाच्या पटलावरती एकाच वेळेला उदयाला आलेल्या दिसतात आणि 4ही संस्कृत्या नदीच्या किनारी स्थापन झाल्या आणि यांच्यामध्ये व्यापार सुरू होता. म्हणजेच इंटरनॅशनल व्यापार सुरू होता. ज्यावेळेस मी म्हणते की ही नागरी संस्कृती होती, तर नागरी असण्याचं किंवा शहरी असण्याचं सगळे गुणधर्म या संस्कृतीमध्ये आपल्याला आढळतात. म्हणून आपण तिला काय म्हणतो, नागरी संस्कृती म्हणतो. त्याच्यानंतर ही संस्कृती शांतताप्रिय होती असंही मी इथं म्हटलेले आहे. शांतताप्रिय म्हणण्याच्या मागचा उद्देश तर याच्यामध्ये कोण कोणाबरोबर भांडण तंटा करत नव्हतं. व्यापार सुरू होता, लोकसंख्या कमी होती, आनंदाने सगळे राहत होते आणि ह्या सगळ्यांमध्ये एकोपा होता. म्हणजे ते मग एकमेकाच्या संरक्षणाच्या दृष्टीने असू द्यात किंवा लोकसंख्या कमी असल्यामुळे असू द्यात, परंतु यांच्यामध्ये एक एकी होती, शांतताप्रियता होती. एकमेकाबद्दलची जलसी किंवा भांडणाचा तिथे अभाव असलेला आपल्याला दिसतो की असले कुठल्याही गोष्टी तिथे नव्हत्या, म्हणून इथे भांडणाचा अभाव होता. म्हणून इथे काय झालेली होती, शांतताप्रिय संस्कृती आपल्याला दिसते. पुढे आपण हिला म्हणतो कांस्ययुगीन संस्कृती, कारण या संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे कॉईन्स किंवा जे धातू सापडला गेला, जास्तीत जास्त वापर या संस्कृतीमध्ये ज्या धातूचा केला गेला तो धातू म्हणजे कांस्य. कांस्य म्हणजे काय, तर कांस्य म्हणजे पितळ. पितळाला आपण काय म्हणतो, कांस्य. जसं कांस्य पदक तुम्हाला माहीत असेल तर ते कांस्य म्हणजे काय, तर पितळ. आणि ह्या पितळाचा किंवा कांस्याचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये या संस्कृतीमध्ये केला गेला, म्हणून या संस्कृतीचं अजून एक नाव येतं ते म्हणजे कांस्ययुगीन संस्कृती. लक्षात घ्या, हे तिचे टायटल्स आहेत किंवा ह्या सुद्धा नावाने तिला ओळखले जाते. चला आता कार्यकाल कळाला तुम्हाला.
तिची वेगवेगळी नावं कळाली. आता आपण तिचा विस्तार बघूयात की सिंधू संस्कृतीचा जो विस्तार आहे तर तो कसा कसा संपूर्ण जे सप्तसिंधूचा जो प्रदेश आहे, सप्तसिंधूचा प्रदेश म्हणजे सिंधू, त्याच्यानंतर चिनाब, रावी, ब्यास, सतलज ह्या ज्या वरच्या नद्या आहेत उत्तर भारतातल्या, त्या नद्यांच्या एरियामध्ये ह्या संस्कृतीला अस्तित्वात असलेली आपल्याला दिसते. बरोबर आहे. तर मग आता आपण तिचा विस्तार बघूया. जर असा आपण विस्तार बघितला चारही दिशांचा, तर इथे जम्मू काश्मीरमध्ये मांडापर्यंत ही संस्कृतीचा विस्तार झालेला आपल्याला दिसतो. इकडे पश्चिमेकडे जर आता हे झालं उत्तरेचं, जर आपण पूर्वेकडचं बघितलं तर आलमगीरपूर हे कुठे आहे? हे UP-मध्ये आहे. हे मांडा कुठे आहे? जम्मू काश्मीरमध्ये आहे. इथे दक्षिणेकडचा जर तिच्या विस्ताराचा उपयोग जर आपण लक्षात घेतला तर दायमाबाद हे ठिकाण आहे, हे महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, आपल्या महाराष्ट्रामध्ये दायमाबाद हे ठिकाण आपल्याला दिसतं. सिंधू संस्कृतीचं दक्षिणेकडचा विकास आणि पश्चिमेकडचा जो विकास आहे ते सुतका जेंडर, ओके, या ठिकाणी आहे. सध्या हे कुठं आहे? पाकिस्तानमध्ये आहे. ओके, तर अशा रीतीने हा पूर्व म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम असा एवढा विस्तार सिंधू संस्कृतीचा झालेला होता. म्हणजे एवढ्या एरियामध्ये ही संस्कृती विकसित राहिलेली आपल्याला दिसते 2500 BC पासनं 1700 BC पर्यंत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या संस्कृतीचं अस्तित्व आपल्याला दिसतं. दायमाबाद, नौदा टोली आहे ना, दायमाबाद, नौदा टोली, नेवासे, नगरचा जो एरिया आहे ना, तर तिथपर्यंत तिचा विकास आपल्याला दिसतो, तिथं सापडलेली आहे ती. तर अशा पद्धतीनं हा तिचा विकास आहे. आणि ह्या एवढ्या एरियामध्ये किती तिच्या ब्रँच सापडल्यात? 450 पेक्षा जास्त ब्रँचेस तिच्या सापडलेल्या आहेत एवढ्या एरियामध्ये. त्या संस्कृतीची शहरं किती सापडली? 450 पेक्षा जास्त शहरं तिची या ठिकाणी सापडलेली आहेत या संस्कृती. सेम त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असलेले आपल्याला दिसतात, सेम. म्हणजे मग त्यापैकी फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला मी द्यायचं म्हटलं तर मी असं सांगेल की याच्यामध्ये एक आहे मोहेंजोदडो. हे फेमस आहे, सगळ्याला माहिती, याच्यावरती मूवीसुद्धा आलेला होता. दुसरं आहे हडप्पा, त्यानंतर आहे कालिबंगन, धौलवीरा, लोथल. ओके, तर अशा पद्धतीनं विविध तिच्या ब्रँचेस किती आहेत? 450 पेक्षा जास्त आहेत तिच्या ब्रँचेस. तरी पण एकदा सांगून देईल, मोहेंजोदडो सगळ्यात महत्त्वाची शाखा आहे. हडप्पा ही एक महत्त्वाची शाखा आहे. त्याचबरोबर कालिबंगन ही राजस्थानमधली महत्त्वाची शाखा आहे. त्याचबरोबर इथे धौलवीरा जी आहे ती मध्य प्रदेशमधली महत्त्वाची शाखा आहे. लोथल जे आहे ते गुजरातमधली महत्त्वाची शाखा आहे. चन्नूदाडो ही राजस्थानमधली महत्त्वाची शाखा आहे. तर अशा पद्धतीनं इथे आलमगीरपर्यंत, आलमगीरपूरसुद्धा जी उत्तर प्रदेशमधली महत्त्वाची शाखा, इथे आपल्याला दिसतं नौदा टोली आणि दायमाबाद महाराष्ट्रातली महत्त्वाची शाखा आहे. इकडं पाकिस्तानपर्यंतचा तिचा विकास आहे आणि वरती मांडा जम्मू काश्मीरपर्यंतचा तिचा विकास आहे. अशा विविध ठिकाणी ह्या संस्कृतीचा विस्तार झाला आणि 450 पेक्षा जास्त ब्रँचेस तिच्या सापडतात आणि ह्या सगळ्या ब्रँचेसमध्ये समान कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि ही 450 पेक्षा जास्तची जे स्पॉट आहेत ते सगळ्या स्मार्ट सिटी होत्या आजच्या भाषेमध्ये. स्मार्ट सिटी, दुमजली घरं वगैरे जी काही स्मार्ट सिटीची वैशिष्ट्य असतात ती सगळी इथे सापडतात. हा म्हणून तिला आपण वैभवशाली संस्कृती म्हणतो. आता हे झाली एक मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की मग आता ही जी संस्कृती होती तर हिचा इंटरनल व्यापार पण सुरू होता, इंटरनॅशनल व्यापार सुद्धा सुरू होता. म्हणजे हे जे स्पॉट्स होते हे एकामेकाबरोबर व्यापार सुरू होता. बरोबर आहे. म्हणजे कालिबंगनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बांगड्याचे ढीग सापडलेले आहेत, काळ्या बांगड्याचे. तर मग तिथे बांगड्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत होता. या ठिकाणी आपल्याला दिसतं चन्नूदाडो म्हणून एक ठिकाण आहे राजस्थानमधलंच, तिथे मणी सापडलेले आहेत, मण्यांचा ढीग सापडलेला आहे. तर तिथे मण्यांचा व्यापार सुरू होता. लोथल हे जे गुजरातमध्ये आहे तर हे डॉकयार्ड आहे,
म्हणजे हे बंदर आहे, इथून इंटरनॅशनल व्यापार त्यांचा सुरू होता. ही हडप्पा जे आहे ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतं की विविध गोष्टी तिथे सुद्धा सापडलेत. किंवा मोहेंजोदडो जर बघितलं तर मोहेंजोदडोमध्ये आपल्याला आद्य शिव ज्याला आपण म्हणतो किंवा पशुपतीनाथ म्हणतो तर त्याची मूर्ती सापडलेली आहे. विशाल जे स्वयंपाकघर आहे तर ते किचन सापडलेलं आहे मोहेंजोदडोमध्ये. खूप मोठं विशाल म्हणजे खूप साऱ्या लोकांचा स्वयंपाक तिथं बनत असावा इतकं मोठं स्वयंपाकघर तिथे सापडलं. खूप मोठं स्नानगृह मोहेंजोदडोला सापडले. म्हणजे या संस्कृतीची सगळ्यात मोठी चांगली शाखा जी आहे किंवा मोठी स्ट्रॉंग शाखा ती मोहेंजोदडो आहे. आणि रावी नदीच्या किनारी आपल्याला मोहेंजोदडो आणि हडप्पासुद्धा आढळलेली आपल्याला दिसते. आणि ही कालिबंगन जी आहे तर ती घग्गर नदीच्या किनारी आहे. लोथल जी आहे ती भोगवा नदीच्या किनारी आहे. तर ह्या सगळ्या नद्यांच्या किनारीच तिच्या ब्रँचेस असलेले आपल्याला दिसतात. तर मोहेंजोदडोमध्ये आद्य शिव जे आहे ज्याला आपण पशुपतीनाथ म्हणतो त्यांची मूर्ती सापडली. त्याच्यानंतर स्वयंपाकघर सापडलं आत्ताच सांगितलं, मोठं किचन, त्यानंतर मोठं स्नानगृह सापडलं. त्याचबरोबर विविध धान्याचे तिथे हे सापडले, विविध जाती, जसं तांदळाच्या 3-4 जाती सापडतात त्या कालखंडामध्ये. त्याचबरोबर गव्हाच्या काही विविध व्हरायटी सापडतात त्या ठिकाणी. त्याचबरोबर आपल्याला कापूससुद्धा सापडलेला दिसतो. सिंधू संस्कृतीचं विशेष कापूस पहिल्यांदा आपल्याला तिथे दिसतो. आणि हे बाकीच्या इंटरनॅशनल व्यापारामध्ये तो कापूस जो जात होता त्याच्यावरून तिकडचे लोक आपल्या सिंधू संस्कृतीला सिंधोन संस्कृती म्हणायचे. काय म्हणायचे? सिंधोन संस्कृती, सिंधोन. ओके, तर सिंधोन का? तर कापसाला ते सिंधोन म्हणायचे. म्हणजे सिंधू संस्कृतीतून कापूस येतोय म्हणून सिंधोन संस्कृती. तर सिंधोन कापसाचा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रेफरन्स सिंधू संस्कृतीमध्ये सापडतो. अशा रीतीने इंटरनल आणि इंटरनॅशनल असे दोन्ही व्यापार सुरू होते मोठ्या प्रमाणात. आणि अत्यंत प्रगत शेती आणि अत्यंत प्रगत घरदारं या लोकांची होती, या संस्कृतीची सगळ्या ठिकाणी होती. आणि अशा पद्धतीनं ही जी संस्कृती आहे ही अत्यंत वैभवशाली आणि एकदम सुंदर अशी संस्कृती होती. म्हणजे विचार करा ना, 2 मजली घरं. आपण म्हणजे विचार करू शकतो की 2600 BC किंवा 2500 BC 2 मजली घरांची कन्सेप्ट, खिडक्या, घराला दरवाजे, त्याच्या दिशा हवेच्या पद्धतीनं, म्हणजे हवा कुठून येते शुद्ध त्याचा विचार केलाय तिथे. सांडपाण्याची व्यवस्था आज सुद्धा नाही आपल्याकडे ती व्यवस्था, एवढी त्यांच्याकडे होती. सगळं सांडपाणी झाकून स्वरूपामध्ये होतं, त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली गेली होती. आरोग्याची किती आरोग्याबद्दलचा विचार करणारी ही संस्कृती होती, विचार करा. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रत्येकाच्या दारामध्ये विहीर असलेली आपल्याला तिथे आढळली की पिण्याचं पाण्याचे त्यांनी आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते, शुद्ध पिण्याचं पाणी. त्याचबरोबर त्यांचं स्मशानभूमीसुद्धा आपल्याला आढळते. म्हणजे हडप्पामध्ये जी स्मशान म्हणजे R37 नावाची स्मशानभूमीसुद्धा आपल्याला आढळते. तर ही मोहेंजोदडो असेल किंवा हडप्पा असेल या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्यांची जी कन्सेप्ट होती की एखादा व्यक्ती त्यांच्यातला मेला तर त्याला एकतर ते पुरत होते किंवा जाळत होते. आणि ते त्यांचं कल्चर आपण जसंच्या तसं फॉलो करतोय आज पण. आपल्या बऱ्याच समाजामध्ये व्यक्ती मृत पावल्यानंतर एकतर जाळला जातो किंवा बऱ्याच समाजामध्ये पुरला जातो. तर हे ह्या 2 ठिकाणी आपल्याला हे आढळतं की R37 जे हडप्पामध्ये स्मशानभूमीचं नाव सापडलेलं आहे तिथं, तर तिथे पुरलेल्या अवस्थेमध्ये मृत व्यक्ती दिसतात आपल्याला. तर अशा पद्धतीनं ती एक कन्सेप्ट होती. यांचा जो व्यापार होता मगाशी सांगितलं तसं हा खूप मोठ्या प्रमाणात सुरू होता. आणि ह्याच्यामध्ये त्यांचं मोजमाप, वजन काटा किंवा वजनाचं जे माप होतं ना तर ते 1/16 प्रमाण होतं. आपल्याला माहिती आहे 16 पैशाचं 1 आणं म्हणजे 16 आण्याचा 1 रुपया आपण ही ऐकलेलं आहे बघा आपल्या मागच्या पिढीतल्या लोकांकडनं की 16 आण्याचा 1 रुपया असतो, बरोबर आहे ना. तर ते 16ची जी आहे ना, 16चं पट जे आहे ना, 8, 16 पुन्हा 24, 32, तर ही 8च्या पटीमध्ये किंवा 16 दुणे 32, 16 48 अशा पद्धतीनं त्यांच्या व्यापाराची कन्सेप्ट होती. म्हणजे ती सुद्धा आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे त्यांचा व्यापार ह्या पद्धतीनं देण्याघेण्यातनं, देवाणघेवाणीतनं चालत होता. दुसरी महत्त्वाची त्यांची गोष्ट जर आपल्याला बघायचं म्हटलं तर
त्यांचं आता हे झालं मोजमाप. आता त्यांची भाषेचा जर आपण विचार केला ना, तर त्यांची चिन्हाच्या स्वरूपामध्ये भाषा आढळते. आजपर्यंत सिंधू संस्कृतीची जी लिपी आहे ना, ती वाचता आलेली नाही आहे, अजिबात नाही, कुणालाच नाही आलेली. खूप प्रयत्न केले, ब्रिटिशांनी प्रयत्न केले ना, आपण सुद्धा प्रयत्न केले, अजिबात नाही. ती चिन्हांच्या स्वरूपामध्ये आहे, ती असं लिहिलेली नाही, चिन्ह आहेत. म्हणजे कुठेतरी तुम्हाला असं काहीतरी मिळेल, असं काहीतरी मिळेल, असं काहीतरी मिळेल, असं काहीतरी मिळेल, असं वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह आहेत तिथे. आणि ती चिन्ह ते काय त्यांना म्हणायचं होतं त्यातनं, ते त्यांनाच माहिती. आपल्याला अजूनही कळालं नाही की त्या चिन्हाचा काय अर्थ आहे. बरोबर आहे. 450पेक्षा जास्त चिन्ह आपल्याला सापडतात सिंधू संस्कृतीतली. परंतु आजपर्यंत सुद्धा म्हणजे विविध लोकांनी त्याच्यावरती खूप ट्राय केला की समजून घेण्याचा, परंतु त्याच्यामध्ये ते यशस्वी आजपर्यंत झालेलं नाही. त्यामुळे ह्यांची लिपी चिन्हांच्या स्वरूपात होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ही जी संस्कृती होती, तर हिची एक धार्मिक कन्सेप्ट होती. म्हणजे कोणत्याही प्रकारची आपण म्हणूयात की मूर्तीपूजा वगैरे तसलं काही नव्हतं इथे, आणि देवाची पण कन्सेप्ट नव्हती तिथे. परंतु एक असा व्यक्ती मोहेंजोदडोमध्ये सापडलाय जो ध्यानाला असा बसलेला आहे, त्याच्याकडेला काही प्राणी दिसत आहेत. म्हणून मग आम्ही तर्क काय लावला की ते पशुपतीनाथाचं किंवा आद्यशिव आपण त्याला म्हणूयात की त्याचं रूप असावं, आणि कदाचित ते त्याची पूजा करू शकत असतील, मे बी. तर असं एक तर्क आहे. दुसरं म्हणजे ते वनस्पती नेचरची पूजा करत होते हे मात्र आढळतं. म्हणजे सापाची, नागाची पूजा असेल किंवा विविध जे झाडं असतात, जसं आपण आता बघतो, आपण वडाची पूजा करतो, तुळशीची पूजा करतो, तर तशा पद्धतीनं नेचरची ते पूजा करत होते. तर ह्या काही गोष्टी आढळतात की बाबा हो, नॅचरला, कारण त्यांचे जे पॉटरी आहे किंवा त्यांचं जे मृदभांडी त्यावेळेसची ते उपयोगात आणली होती, त्याच्यावरती त्यांनी असे फुलं वगैरे काढलेली आहेत, पानं काढलेली आहेत. म्हणजे नेचरला त्यांनी एक खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्यांचे जे अलंकार आहेत, त्या अलंकारामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की स्त्रियांच्या अलंकारामध्ये सुद्धा विशेषत्वाने या गोष्टी दिसतात. म्हणजेच की ह्या एक गोष्टी आहेत. दुसरं, अलंकाराचा विचार केला तर खूप छान छान पद्धतीचे कांस्य असेल किंवा तांबा असेल. आता तांबा जो आहे ना, तर तो मानवाला सगळ्यात पहिल्यांदा यूज केलेला धातू आहे, लक्षात घ्या. परंतु इथं आपण कांस्य बघितलं, बरोबर आहे, पितळ बघितला. परंतु एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की मानवाला सगळ्यात आधी सापडलेला किंवा यूज केलेला जो धातू आहे तर तो कोणता आहे, तर आपल्याला उत्तर पाहिजे तांबा आहे. परंतु सिंधू संस्कृतीमध्ये तांब्यासोबतच जास्त प्रमाणात कांस्याचा उपयोग केलेला आहे. बाकीचे धातूही काही प्रमाणामध्ये वापरले जात होते अलंकार करण्यासाठी. स्त्रियांचे अलंकार वेगवेगळे होते, पुरुषांचे अलंकार वेगळे होते. आणि याचं उत्तम उदाहरण, हे अलंकार घातलेली स्त्री आपल्याला हडप्पामध्ये दिसते, जिला आपण डान्सिंग गर्ल म्हणतो, है ना, नाचणारी स्त्री. अशा पद्धतीनं कमरेवर हात ठेवून ती अशी उभी आहे ती मूर्ती, आणि तिच्या हातामध्ये, गळ्यामध्ये आणि खूप छान पद्धतीनं ती नटलेली आहे. तर अशा पद्धतीनं त्यांच्या अलंकाराची वेशभूषा जी आहे तर ती आपल्याला इथे दिसते. त्यांची पॉटरी जी आहे किंवा त्यांची जी भांडी आहेत, मृदभांडी, मातीची भांडी, तर ती सुद्धा एक हटके आहेत. ती काळ्या रंगाची मातीची भांडी आहेत आणि त्याच्यावरती लाल रंगाची फुलापानांची डिझाईन आहे. म्हणजे आजचं जर आपण माठ बघितला ना काळ्या रंगाचा, तर तो आपण सिंधू संस्कृतीचा म्हणू शकतो. काळ्या रंगाची त्यांची मातीची भांडी होती, त्याच्यावरती रेड कलरचा डिझाईन होती. ती डिझाईन फुलाची, पानाची, पक्ष्यांची अशी होती. तर अशा पद्धतीनं त्यांच्या त्या पॉटरीचं एक विशेष नाव आहे, ब्लॅक अँड रेड वेअर पॉटरी असं तिला म्हटलं गेलेलं आहे. तर ती पण खूप खास ते त्यांचं मृदभांड्याचं आहे. म्हणजे धान्य भरून ठेवत होते. धान्याच्या तर विविध जाती आपल्याला सापडतात. तांदळाच्या सापडतात, गव्हाच्या सापडतात, वाटाण्याच्या सापडतात. विविध प्रकारचे अन्नधान्य, कडधान्य, ह्या सगळ्या गोष्टीचं ते उत्पादन काढत होते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं मोस्ट ऑफ व्हरायटी सापडलेल्या आहेत. संशोधन झालेलं आहे त्याच्यावरती. तर अशा पद्धतीनं म्हणजे आपणच खूप काही भारी खातोय असं नाही. आपण तो उगाच पिझ्झा बर्गर असलं खातोय बिनकामाचं, है ना. हे एकदम हेल्दी आणि सकस खात होते. यांच्याकडे सगळं होतं, एकदम सकस आहार होता त्यांचा, लक्षात घ्या.
फक्त एवढंच होतं की लोकसंख्या कमी होती, आपली जरा लोकसंख्या जास्त आहे आता त्या तुलनेमध्ये, बरोबर आहे ना. तर अशा पद्धतीनं आयुर्मान पण त्यांचं तसं कमीच होतं. आय थिंक आयुर्मानाचं त्यांचं वर्ष सांगितलेलं आहे 37. अशा पद्धतीचं आयुर्मान होतं. आयुर्मान कमी होतं, जास्त आयुर्मान त्यावेळेस नव्हतं. आता सध्याला आपलं 62पर्यंत वगैरे आहे. तर अशा पद्धतीनं ही सिंधू संस्कृती आहे. कारण त्यावेळेस हॉस्पिटल्स नव्हते ना. आत्ता माणसाला जगवलं जाते, बरोबर आहे ना. त्यावेळेस तर ती एक चरक संहिता वगैरे ती नंतर आलेली आहे की हां जडीबुटीनं लोक बरे केले जायचे. तर ती एक गोष्ट. तर ह्या काही गोष्टी आपल्याला सिंधूच्या खूप खास दिसतात. धोलविरा या ठिकाणी असं दगडाने बांधलेलं डॅम आहे पाणी साठवण्यासाठी. विटांचा सुद्धा उपयोग केलेला आहे या संस्कृतीमध्ये, लक्षात घ्या. बांधकामासाठी विटांचा उपयोग आहे. रस्ते खूप छान आहेत काटकोनामध्ये. खूप छान अशी ही संस्कृती असलेली आपल्याला दिसते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ही जी सांगायची म्हणजे की ही जी संस्कृती आहे तर ह्या संस्कृतीचं खूप हा वैभवशाली कालखंड म्हणजे कुठून कुठपर्यंत 2500 ते 1700 किती वर्ष झाले बघा. ते 500 आणि 300 जवळजवळ 800 वर्ष ही संस्कृती सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये अस्तित्वात होती, विविध नद्यांच्या किनारी. आणि खूप छान ही डेव्हलप झालेली संस्कृती असलेली आपल्याला दिसते. आता हिचा जर आपण ऱ्हासाचा विचार केला तर नेमकं काय झालं असं की ह्या संस्कृतीचा, इतक्या वैभवशाली आपल्या संस्कृतीचा ऱ्हास झाला? काय झालं, असं कोणत्या गोष्टी घडल्या? तर याच्यामध्ये दिसतं आपल्याला की एक तर कारण सांगितलं जातं की उत्तरेकडनं हिमालयातून आर्यांचं आगमन हे महत्त्वाचं कारण आहे. आणि ज्यावेळेस हे आर्य उत्तर भारतामध्ये आले हिमालयातून त्यावेळेस त्यांनी या संस्कृतीला हुसकून लावलं किंवा डिस्ट्रॉय केलं या संस्कृतीला. आणि या संस्कृतीचे लोक त्यांच्या भीतीपोटी दक्षिण भारत असेल, पूर्व भारत असेल इकडे शिफ्ट झाले असंही म्हटलं जातं. दुसरं कारण सांगितलं जातं जे वातावरणातला असमतोल किंवा वातावरण हे सांगितलं जातं. कारण ह्या सगळ्या संस्कृत्याच्या ब्रँचेस ह्या नदीच्या किनारी आहेत. आणि ज्यावेळेस महापूर यायचा त्यावेळेस गावाच्या गावं धुवून गेलेले आपल्याला दिसतात. आजही आपण बघतो की कोसिला बिहारचे अश्रू म्हणतो. का म्हणतो? विविध जेव्हा पाणी खूप येतं किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचगंगेचा जो एरिया आहे तर गावामध्ये पाणी शिरतं. तर तसंही झालं असेल कारण ह्या नदीच्या किनारी होत्या. तर ती एक गोष्ट कारणीभूत ह्याच्या ऱ्हासाला असू शकेल असंही म्हटलेलं आहे इवन. आणि अजून बरीचशी कारणं, 1-2-3 कारणं अजूनही सांगितली जातात. परंतु ही 2 मेन कारणं सांगितली जातात. एक तर आर्यांचं आगमन आणि दुसरं म्हणजे जो वातावरणातील जो झालेला इफेक्ट हवामान बदलाचा, ज्याला आपण काय म्हणूयात त्याला म्हणजे नैसर्गिक कारण आहे ते, किंवा ग्लोबल वॉर्मिंग तर त्यावेळेस म्हणायचं काही आपण नाही म्हणू शकत ते. पण तरी पण एक निसर्गाचा तो एक क्रोध म्हणूयात आपण, की समजा आलाच महापूर तर गेलं गाव वाहून अशा पद्धतीनं. तर ते एक कारण आपल्याला सापडतं. रोमिला थापर यांनी विशेष करून आर्यांचं आगमन याला महत्त्व दिलेलं आहे की त्यामुळेच ती संस्कृती डिस्ट्रॉय झालेली आपल्याला दिसते. तर अशा रीतीनं ह्या संस्कृतीची ह्या विविध ठिकाणं आपण पाहिली, हिचं काही जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते सुद्धा आपण पाहिलेले आहे. त्याच्यामुळं जे मेन जो एरिया आहे तो आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यातून पण अजून जर काही असं तुम्हाला वाटत असेल की एखादा मुद्दा समजा सुटतोय तर आपण काय करणार आहोत की जर काही असं मला वाटलंच तर मग मी काय करेल की या टॉपिकवरती तुम्हाला एक 25-30 प्रश्न चा एक सेपरेट व्हिडिओ आपण टाकूयात की तेवढे प्रश्न जरी तुम्ही वाचले हा व्हिडिओ ऐकून तरीसुद्धा ह्याच्यावरती येणारा एक सुद्धा मार्क आपला जाता कामा नये सिंधू संस्कृतीवरती. ओके, तर अशा पद्धतीनं अत्यंत वैभवशाली आपली ही संस्कृती होती आणि ह्या संस्कृतीला आपण आज डिस्कशनला घेतलं होतं. मला अपेक्षा आहे किंवा मला वाटतंय असं की तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल ह्या संस्कृतीचा विकास, बरोबर आहे, तिचा प्रसार कुठे कुठे आणि तिचे वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक्स आणि तिच्या काही ब्रँचेस तिथल्या सापडलेल्या वस्तू अशा पद्धतीने आपण तिचं डिस्कशन केलेलं आहे. तर मला वाटतं आता या व्हिडिओला आपण इथं थांबायला पाहिजे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हे सगळे जे मी मगाशी आल्याला सांगितलं ते सगळे म्हणजे सातवाहन असेल, यादवाज असतील, त्यानंतर महाराजांचा कालखंड असेल, तर हे आपण एक व्हिडिओ
टाकणार आहोत, समाजसुधारक वगैरे सगळंच कवर करणार आहोत. ओके, तर मला वाटतं आता थांबायला पाहिजे आपण. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन चॅप्टरसोबत. तोपर्यंत धन्यवाद.